तो तासगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी राऊत साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय विभूती बापू, आदरणीय साजन भैया, दिगंबर जाधव, बजरंग भाऊ, तसेच आपले तालुका प्रमुख प्रदीप काका, खास मुंबईवरून इथं उपस्थित असणाऱ्या दांडेकर मॅडम, शिंदे मॅडम व सर्व महिला आघाडीतील सर्वच महिला भगिनी, समोर बसलेले सर्व शिवसैनिक, तर प्रत्येक ठिकाणी मी सांगतोय, सांगली लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी घोषित होत असताना माझ्या पाठीमाग किती मतदान आहे, किती साखर कारखाने आहेत, किती संस्था आहेत, किंवा मी कुणाचा मुलगा आहे हे शिवसेना पक्षाने बघितलं नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा काहीतरी करू शकतो. या सांगली जिल्ह्याचं नाव वेळोवेळी ज्या वेळी प्रसंग आला त्यावेळेस हे नाव सांगली जिल्ह्याचं आपल्या भारत देशाच्या नकाशावर कसं उठून दिसेल यासाठी नेहमी प्रयत्न केला. आणि खरंतर हे प्रयत्न मला वाटतं आदरणीय राऊत साहेबांनी, उद्धव साहेबांनी खरंतर मनापासून बघितले. एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारखी एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी दिली. हे फक्त शिवसेना पक्षातच होऊ शकतं, कारण हे शिवसेना पक्षाचा इतिहास आहे. आपण पाठीमागे बघितले की सगळी जमिनीवरची माणसं, अगदी भाजी विकणारे असतील, रिक्षा चालवणारे असतील किंवा हमाली करणारे लोक सुद्धा आज मंत्री पदापर्यंत, मुख्यमंत्री पदापर्यंत नेण्याची ताकद आणि दानत ही फक्त शिवसेना पक्षामध्ये आहे. शिवसेनेला आज खरंतर आदरणीय उद्धव साहेबांनी, आदरणीय राऊत साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, हा माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्याबरोबर त्या सांगली जिल्ह्यामध्ये खरंतर प्रदीप काकांनी सांगितले की स्थापनेपासून शिवसैनिक आहेत. आतापर्यंत कुठल्याही पक्ष तिकडे न करता अनेक शिवसैनिक असे आहेत. साहेब, मी ज्यावेळेस मातोश्रीवर प्रवेश करायला आलो साहेब, त्यावेळेस जवळजवळ माझ्या सहकारी मित्राच्या 400-500 गाड्या माझ्या बरोबर होत्या. आणि तिथं मुंबईत मातोश्रीवर आल्यानंतर असं समजलं मला की 100-300 गाड्या एक्स्ट्रा आहेत, ज्या आमच्या ग्रुपमधल्याच आहेत, माझ्या ग्रुपमधल्याच नाही. तिथं आल्यानंतर मला समजलं की हे शिवसैनिक आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे स्थापनेपासूनचे शिवसैनिक आहेत. त्यांची माझी ओळख नव्हती साहेब. तिथं मातोश्रीवर आल्यानंतर माझी ओळख झाली. म्हणजे एवढे शिवसेनेवर प्रेम करणारे शिवसैनिक आज सांगली जिल्ह्यामध्ये आहेत. आणि खरंतर आदरणीय साहेबांनी त्या शिवसैनिकांच्या सर्व विश्वासावर माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलावर सांगली लोकसभेची उमेदवारी जबाबदारी दिलेली आहे. आज साहेब खरी मला गेली 15 दिवस झाले बघतोय आपण, एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो ही अडचण महायुतीमध्ये आहे का, तर ही 100% प्रत्येक वेळोवेळी जाणवलेली आहे. पण आता गेली 2-4 दिवस असा प्रश्न पडलाय की महाआघाडीत पण हा अडचणीचा विषय झाला की असं मला माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला वाटायला लागले की एका सामान्य घरातल्या शेतकऱ्याचा मुलगा आज खासदार होतोय. खरं महाविकास आघाडी म्हणून सर्वजण आपण एकत्र काम करूया, एकत्र ही अवघड म्हणणार नाही पण ही लोकसभेची निवडणूक आपण पार पाडूया. येणाऱ्या काळामध्ये तासगावमध्ये सभा होतील, विकास कामांवर चर्चा होईल. आजपर्यंत काय झालं काय झालं नाही तर ह्या गोष्टी बोलायच्या नाही. पण साहेब मी 2 वेळा महाराष्ट्र केसरी आहे. विद्यमान खासदार सुद्धा कुस्ती खेळत होते असं वेळोवेळी पेपरला एक सोशल मीडियात येतं. मला आज एकच विचारायचं आपल्या माध्यमातून, आज जिल्ह्यातला कुठलाही तालुक्याचं ठिकाण घेतलं आपण विकास कामांवर बोलणारच आहे की नंतर MIDC असेल, ड्रायपोर्ट असेल, एअरपोर्ट असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल, की आज आपली फक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा बैठक आहे, काही जाहीर सभा नाही आज. तर मला आज एकच प्रश्न विचारायचा आहे. खानापूर तालुक्यात विटे या ठिकाणी मी स्वतः माझ्या जागेत भारतातील सगळ्यात मोठी तालीम उभा करतोय. कडेगाव तालुक्यामध्ये तालमीचा एकच विषय सांगतो, नंतर राऊत साहेब मार्गदर्शन करणार आहेत. कडेगाव तालुक्यामध्ये
विश्वजित कदम साहेबांची तालीम आहे, अनेक 2-3 तालीमी आहेत जे तिथल्या प्रतिनिधींनी उभ्या केल्या, लोकप्रतिनिधींनी असतील किंवा जुन्या तालीमी असतील. तसंच पुढे वाळव्याला तुम्ही गेला तर वाळव्या इस्लामपूरला गेला. इस्लामपूरला आदरणीय जयंत पाटील साहेबांची राजाराम बापू कुस्ती केंद्र चालू आहे आणि जुन्या काळात त्याचे 2-3 तालीमी चालू आहे. शिराळ्याला तुम्ही गेला, शिराळ्याला सुद्धा तालमीची चांगल्या पद्धतीने 2-3 तालमी चालू आहे. इकडे परत तुम्ही आटपाडीला जर गेला, आटपाडीला आमचे सहकारी नामदेव बर्डे यांची तालीम आहे. परत जतला गेला, गौतम मंगळा गेला तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी साहेब तालीम आहे. फक्त तासगाव तालुक्यामध्ये तालिमीचा कुठं दिसत नाही मला. आणि विद्यमान खासदार साहेब सांगतायत की मी स्वतः पैलवान आहे आणि मी कुस्ती खेळली आहे, पण ह्या तासगाव शहरामध्ये तालीम नाही असं मला वाटतं. तुमचं मत काय मला माहित नाही, पण जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तालीम आहे साहेब, पण फक्त तासगाव तालुक्याच्या ठिकाणी तासगाव शहरामध्ये तालीम नाही. जुन्या तालमीवरती त्या सुद्धा बंद पडल्या आणि त्या ठिकाणी मला वाटते अपार्टमेंट उभा राहिली. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहोत. पण आज आदरणीय राऊत साहेब इथं आलेले आहेत सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी. निवडणुकीपूर्वीची जी तयारी आहे त्याबद्दल साहेब आदरणीय राऊत साहेब मार्गदर्शन करतील. सर्वजण शिवसेना पक्षाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वजण माझ्या पाठीमागे ठाम उभा राहतात हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.